Saregama idea Saregama नमस्कार. आयडिया सारेगमप मध्ये सर्वांचं स्वागत. जिथे कोणताही निकाल नाही असा अंतिम फेरीतला हा एकमेव सोमवार. महाराष्ट्रातल्या हजारो स्पर्धकांमधून आपली गुणवत्ता आणि आपली जिद्द ह्या बळावर महाअंतिम फेरीत पोचलेले 3 हिरे आपल्या सोबत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया. महाअंतिम फेरीच्या पूर्वीचा जल्लोष आपण ह्यांच्याबरोबर अनुभवणार आहोत. अंतिम फेरीचा शेवटचा निकाल मागच्या आठवड्यात आपण अनुभवला आणि तिथूनच उत्सुकता सुरू झाली आहे महाअंतिम निकालाची. कोण असणार आहे अंतिम विजेता, महागायक की महागायिका? अर्थातच ह्या निर्णयामध्ये तुमचा सहभाग आहे. तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद, अर्थातच तुमची मतं ह्यांच्या पाठीशी असणार आहेत आणि त्याचबरोबर आमच्या आवडत्या परीक्षकांचे गुणही असणार आहेत. टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं. अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी आणि मान्यवर परीक्षक म्हणून आज आपल्या सोबत आहेत हिंदी चित्रपट सृष्टीतल्या प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक. नमस्कार, बहुत बहुत स्वागत आपका. मी तुमच्याशी मराठीत बोलले तर चालेल? समझ लूंगी. पर इसके पहले कि आप कुछ पूछें या कुछ कहें, मैं आई जस्ट लाइक टू से तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. क्या बात है. सारेगमप ये कॉन्सेप्ट और ये मंच, इसके बारे में तो कुछ कहने की, कुछ बताने की कोई ज़रूरत है ही नहीं. मैं बस आपसे ये पूछना चाहती हूँ कि हमारी ये अभी 3 पार्टिसिपेंट्स जो हैं ये अभी ग्रैंड फिनाले में पहुंच चुके हैं. तो आज की कंपटीशन शुरू हो, कंपटीशन क्या, आज तो खैर महफिल है आज सुरों की, तो ये शुरू होने से पहले आप कुछ कहना चाहेंगी इनसे? मुझे खुशी है कि ये 3 जो यहाँ हैं आई एम श्योर बहुत अच्छे होंगे तभी यहाँ तक पहुँचे. बिकॉज जी सारेगामा का मंच कोई आसान, यहाँ आना कोई आसान काम नहीं है और टॉप 3 में आना तो और भी मुश्किल काम है. मुझे लगता है जी सारेगामा मराठी खास करके जो ये होता है, सम ऑफ आवर फाइनेस्ट आर्टिस्ट्स हमें यहाँ से मिलते हैं इस मंच से. तो मैं बेताबी से इंतजार कर रही हूँ उनको सुनने का और बहुत बहुत आशीर्वाद है. गॉड ब्लेस, ऑल द बेस्ट. वंडरफुल. और मैं आपसे अभी विनती करूंगी कि आप स्थान ग्रहण करें. आता जे 3 स्पर्धक आपल्या सोबत आहेत, मागच्या मंगळवारप्रमाणेच आपण आजही यांची प्रत्येकी 3 गाणी ऐकणार आहोत. पहिली फेरी जी आहे ती आपण सुरू करणार आहोत. जर स्टार्ट. तो पहिली स्पर्धक आपल्या समोर येते. टाळ्यांनी स्वागत करूया अभिलाषा. कशी आहेस अभिलाषा? बरी आहे. बरं, आता आपण पहिली फेरी सुरू करतोय आणि पहिली फेरी जी आहे आमची ती नॉन ऑर्केस्ट्रा राऊंड आहे. आधीही तुम्ही आयडिया सारेगमप मध्ये ही फेरी पाहिली असेल. या फेरीमध्ये आमचे म्युझिशियन्स अजिबात कोणत्याही स्पर्धकाला साथ करत नाहीत. फक्त सुरुवातीला एक सूर दिला जातो जिकडनं हे सुरू करतात आणि गाणं जिथे संपतं तिथे पुन्हा एकदा तो सूर दिला जातो, हे बघायला की अजून गाणं त्याच रुळावर आहे का घसरलंय का वरती गेलंय. पण अर्थातच तुम्हा तिघांच्या बाबतीत ते अजिबात होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. पण ही फेरी मात्र खूप अवघड आहे, कारण साथीला जेव्हा म्युझिक नसतं तेव्हा खरं गाणं तुमचं किती चांगलं डेव्हलप झालेलं आहे हे कळून येतो. तो सूर आणि सूर कळून येतो अगदी. नाहीतर हे लोक बरंच सांभाळून घेतात सगळे. तर विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आज ही 3ही स्पर्धक जी गाणी सादर करणार आहेत ती आतापर्यंत ह्या पर्वात गाजलेली गाणी आहेत यांची आणि तीच ही गाणी आता परत सादर करणार आहेत. विश यू ऑल द बेस्ट. घनरानी घनरानी साजना, घनरानी घनरानी साजना. हा मी कशी तुझ्यास वे, मी कशी तुझ्यास वे. चुकले वाट रे, चुकले वाट रे सांगना. घनरानी घनरानी साजना, घनरानी घनरानी
साजना भिर भिर वाऱ्याची थर थर पाण्याची अवघड सजनी मी मनभर गाण्याची तरी बाई सुरन बनवे सुखद मधुर वाटतात हवे यौवना घनरानी घनरानी साजना घनरानी घनरानी साजना. थँक्यू. नॉन ऑर्केस्ट्रा राऊंड एकतर मुळात त्यात गाणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे आणि त्यात इतकं अवघड गाणं म्हणजे खरंच फॅन्टॅस्टिक. व्हेरी गुड. आणि ह्या पर्वात ह्या आधी जेव्हा हे तू गाणं सादर केलं होतंस तेव्हा सलील दादा तुला म्हणाला होता की हे गाणं तुझंच गाणं आहे असं गायलीस. आणि अवधूत दादा म्हणाला होता की तू अशी गायलीस की तू काहीतरी जादू टोना केलायस असं वाटतंय. तर आज बघूया त्यांच्या रिॲक्शन्स काय आहेत. आपण सलीलपासून सुरुवात करूया. ॲज युजल खूप छान गायलीस आणि असं गाणं तर इतकं अवघड आहे, आंधळी कोशिंबीर खेळल्यासारखं आहे. पण मला असं वाटतं की जर सुरांचं सगळी जमीन जर तुम्हाला पक्की माहिती असेल तर आपण आपल्या घरात डोळे मिटून सुद्धा आरामात फिरू शकतो. तसं हे तुझं घर होतं त्यामुळे तू एकदम छान बिनधास्त आणि करेक्ट फिरलीस त्या घरामध्ये सुरांच्या. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. अलका जी. अभिलाषा की सबसे बड़ी खूबी है इसकी टोनल क्वालिटी, जिसे कहते हैं प्योर. आवाज में एक बहुत पवित्र तरह की आवाज है इसकी और एक खनक है आवाज में. अभिलाषा तुम्हारी गायकी बहुत इम्प्रूव हो गई, तुम्हारी सेहत भी बहुत इम्प्रूव हो गई है ना. खैर बहुत अच्छा गाया. थँक्यू मॅम. थँक्यू. अवधूत. चाबूक झाला, सॉलिड झाला गाणं, मला खूप आवडलं. आणि कॉन्फिडेंट पण होतीस तू. तुला पूर्ण तुझ्या डोक्यामध्ये सूर अंगात भिनलेला होता. जरी घरात लाईट नसले तरी सुद्धा तुला एकदम कम्फर्टेबली फिरत होतीस, जसं सलीलने म्हणलं तसं. तुला माहित होतं स्वतःच्याच घरात आहेस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. सारेगामापा ऐका सारेगामापा